हदगावमध्ये पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. उज्जैनच्या जगद्गुरूंचे हत्तीवरून जल्लोषात स्वागत, उष्णतेतही भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग. हदगाव शहरातील श्री महादेव मंदिराच्या वतीने गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला अधिक मासानिमित्त पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंगळवार दिनांक 19 मे ते गुरुवार 21 मे या कालावधीत 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी श्री शिवयोगी बसवलिंग महास्वामीजी यांच्या संजीवन समाधीस्थळी रुद्राभिषेक, शिवपाठ आणि विश्वशांती रुद्रयाग स्वाहाकार पार पडला. त्यानंतर श्री महादेव मंदिर ते कस्तुरी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रुद्रकलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर ग्रंथराज परमरहस्य पारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दिनांक 21 मे रोजी उज्जैन नगरीतील श्रीमद जगद्गुरू श्री 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 सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे हदगावमध्ये आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हत्तीवरून भव्य मिरवणूक काढत त्यांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यास वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेरडा, महंत गोपालगीर महाराज, गुरु बाल व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव, गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत, गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज चिल्लरगी, रुद्रमणी शिवाचार्य महाराज मुदखेड, भदंत दयानंद महाथेरू मेळावा, गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणी यांच्यासह अनेक संत महंत, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो भक्त उपस्थित होते. विशेष म्हणजे मे महिन्यात तब्बल 41 ते 42 अंश तापमान असतानाही भक्तांनी संपूर्ण कार्यक्रमाचा एकाच ठिकाणी बसून आनंद घेतला. यामागे पाणी समितीचे नियोजन महत्त्वाचे ठरले. सभामंडपातील कूलरमध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी भरणे तसेच भोजनानंतर प्रत्येक भाविकाला शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे ही जबाबदारी समितीने अत्यंत चोखपणे पार पाडली. त्यामुळे उष्णतेची पर्वा न करता भक्तांनी अखेरपर्यंत कार्यक्रमात सहभाग घेतला. हदगाव शहरात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.